नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या दौऱ्यामध्ये सभा घेतली। या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर शेलक्या भाषेमध्ये टीका केली आहे। राहुल गांधींनी भारत माता की जय म्हणू नये असा फतवा काढलेला आहे। नरेंद्र मोदींची निवडणूक प्रचार सभेमध्ये टीका, फडणवीसांचाही तेलंगणामध्ये प्रचार। मोदी स्वतःला सर्वोत्कृष्ट नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल तसंच इतर नेत्यांना खालच्या पातळीवर नेऊ शकतात अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केलाय। बुलंदशहर इथे घडलेला हिंसाचार हे मोठं कट कारस्थान असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक ओपी सिंग यांनी केला आहे। शहीद पोलीस सुबोध सिंग यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी पीठानं गोव्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत। राम मंदिराचे विधेयक आणण्यासाठी संविधानाची परवानगी नाही, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं वक्तव्य। वाराणसीमधल्या प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। सुषमा स्वराज यांच्यानंतर आता उमा भारतींचा देखील लोकसभा न लढवण्याचा निर्णय, राम मंदिर आणि गंगा शुद्धीकरणासाठी काम करणार असल्याचं केलं स्पष्ट। 2019च्या निवडणुकीसाठी भाजपचं सेलिब्रिटींसाठी बॅटिंग, माधुरी दीक्षितला भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याची शक्यता, TV9 ला सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशमधील प्रतापगड इथे एका भाजप आमदारानं नशा खराब में होता है तो या गाण्यावर महिला डान्सर सोबत डान्स केलाय। जयललिता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चेन्नईमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चाला हजारो लोक उपस्थित होते। कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव H.C. गुप्ता यांना दिल्लीमधल्या न्यायालयानं बुधवारी 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। वापी औद्योगिक कार्यक्षेत्रातील अॅपेक्स फार्मा कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाला। कर्नाटकमधील मोराब गावातील एका HIV बाधित महिलेनं तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली, मात्र या तलावातील पाणी पिण्यास गावकऱ्यांनी नकार दिलाय। जगातील मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकला पाहिजे, तरच जगामध्ये शांतता नांदू शकते असे तिबेटियन आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी म्हटलेलं आहे। रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही। RBIनं 6.5% रेपो रेट कायम ठेवलाय। आता 4 तासांच्या पॅन काढता येणार आहे, त्यासाठी तुम्हाला आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही। कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी संबंधित सदस्यांचं किमान मासिक निवृत्ती वेतन वाढण्याची शक्यता आहे। भारताच्या सर्वात अवजड GSAT-11 उपग्रहाचं यशस्वी उड्डाण झालेलं आहे। 5854 किलो वजनाचा उपग्रह या ठिकाणी कार्यरत होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारतीय शास्त्रज्ञांप्रती अभिमान दर्शवलेला आहे। हवामान विभागानं डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यानचा तापमानाचा अंदाज जाहीर केलाय। यंदा देशभरामध्ये किमान तापमान बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही। अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी 10 डिसेंबरला। केंद्राच्या पथकाकडून राज्यातील दुष्काळाची पाहणी, 3 जणांच्या पथकाकडून जालना, औरंगाबाद, अहमदनगरमध्ये पाहणी झाल्यानंतरच संपूर्ण अहवाल दिल्लीला सादर केला जाईल। कणकवलीमध्ये भाजप आणि स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते भिडले। भाजप युवा मोर्चाच्या संदेश पारकर यांच्या बाईकची तोडफोड, बाजारपेठेमध्ये तणाव। नालासोपारा स्फोटक प्रकरणी ATSनं आरोपपत्र दाखल केलं। एकूण 12 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं। ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावं यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयानं दोषी ठरवलंय। फ्रान्सच्या जवळच न्यू कॅलेडोनियामध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। या भयंकर भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे। इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स गेमिंगच्या कार्यक्रमामध्ये टेनिस, गोल्फ, स्क्वॅश सारख्या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मेरी कोमनं सत्कार केलेला आहे। भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी 12 जणांचा भारतीय चमू मंगळवारी जाहीर करण्यात आला। गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघानं इंग्लंड संघाचा 3 गोलनं पराभव करून हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली आहे। मिशेल मार्शच्या मते ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सर्वच भारतीय फलंदाजांसाठी रणनीती तयार केली आहे। कोहलीच्या उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। यंदा तो 2018 सेलिब्रिटींच्या यादीमध्ये जवळपास 228.9 कोटी रुपयांच्या कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना स्थान देण्यात आलेलं नाही। 28 वर्षांपूर्वी सचिननं आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीमधला पहिला सामनावीराचा किताब पटकावला होता। फोर्ब्सनं जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रियांका चोप्राचं नाव सामील झालेलं आहे।
जगभरातील शक्तिशाली महिलांच्या यादीत तिचं नाव समाविष्ट झालंय. FTI अध्यक्षपदासाठी बॉलिवूडचे बॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची चर्चा आहे. प्रोत्साहन देणाऱ्या केदारनाथ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं ठाणे स्थानकाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राचे जाऊबाई सोफी सोबत फुगडी डान्सचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपटातील एका साहसी दृश्याचं शूटिंग करताना देवदत्तच्या पायाला दुखापत झाली, तरी देखील द शो मस्ट गो ऑन या नियमाप्रमाणे त्यानं शूटिंग आपलं थांबू दिलं नाही. तुला पाहते रे मालिकेचा 100वा भाग आज प्रदर्शित होणार आहे. इराकमधील एका महिलेनं सुबोध आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला ट्विटमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खान फॉर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे सलमान सलग 3 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे.